राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तत्पूर्वी आज श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आपल्याला हा संदेश यासाठी देत आहे कारण आज सायंकाळी 7 वाजेच्या नंतर पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग आहे, म्हणजे जे की सोलापूरचा जो काही परिसर आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणामध्ये हा संध्याकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर आपल्याकडे जवळपास 5 वाजेच्या नंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल, परंतु इतर ठिकाणी मात्र या पावसाची शक्यता नाही। परंतु हा पाऊस मार्च एंड झाल्याप्रमाणेच या पावसाचा मार्च एंडच होणार आहे, कारण येणाऱ्या उद्याच्या 30 तारखेला आपल्याकडे राज्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत परत एकदा गारपीट आणि पावसाची शक्यता आहे। तेव्हा आता सध्या ज्या शेतकऱ्यांची हळद शिजवणं चालू आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा संदेश महत्वाचा ठरणार आहे, कारण हळद हे नगदी पीक बहुतांश भागामध्ये, जसे की परभणी जिल्ह्यामध्ये आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी, तसंच विदर्भामधला काही यवतमाळचा जो परिसर आहे त्या भागामध्ये सुद्धा या हळदीचं नगदी पीक फार जोमात आलेलं आहे। परंतु आता त्या हळदीचं शिजवण्याचं काम शेतकऱ्यांचं प्रगतीपथावर आहे। तर शिजवलेली हळद पावसाने भिजू नये याकरिता हा संदेश त्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून तुम्ही पोहोचवताल, कारण आपल्या शेतकऱ्यांचं कोणाचंही नुकसान होऊ नये या अपेक्षा बाळगून हा संदेश देत आहे। तेव्हा 30 तारखेला सायंकाळी 6च्या नंतर किंवा 7-8च्या जवळपास सर्वदूरच हे वातावरण तयार होणार आहे आणि या पावसाला सुरुवात होणार आहे। 30 तारखेला हा पाऊस छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये विशेष करून जिंतूर असेल, सेलू या भागामध्ये 30 तारखेला हा सर्वदूर आणि सर्वात जास्त पाऊस सेलू तालुक्यामध्ये पडणार आहे। तेव्हा सेलूच्या जवळचा जो काही परिसर आहे, जसं की सेलू आहे, मानवत आहे, पाथरी आहे, या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे। तसंच गंगाखेड, वसमत, पूर्णा या भागामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, परभणी जिल्ह्यामध्ये 30 तारखेला हा पाऊस सर्वदूर सर्व तालुक्यामध्ये पडणार आहे। तेव्हा याची काळजी घेऊन आपलं जे काही शेतीचं नियोजन आहे ते योग्य ते नियोजन व्यवस्थापन करावे। तसंच लातूर जिल्ह्यामध्ये 30 तारखेला मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये पडणार आहे, तर काही भागामध्ये हा पाऊस तेवढा प्रमाणात पडणार नाही। परंतु हा पाऊस निलंगा, औसा, आवराद या परिसरामध्ये 30 तारखेला पडणार आहे। तसंच पलीकडचा जो काही बिदर, भालकी वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड या परिसरामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसंच पलीकडं जे काही किनवटचा परिसर आहे, किनवट आहे, उदगीर आहे, या मुखेड आहे, या भागामध्ये हा पाऊस राहणार आहे। तसंच पूर्व विदर्भ जो आहे, जसं यवतमाळ आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, अकोला आहे, अकोट आहे, पातूर आहे, या भागामध्ये सुद्धा 30 तारखेला सायंकाळी 8 ते 9च्या दरम्यान फार जोरदार पाऊस होणार आहे। तसंच शेतकरी बंधूंनो, खानदेश जो परिसर आहे, खानदेशमध्ये जसं की सर्वात जास्त गारपिटी सदृश्य किंवा गारपीट होण्याची जी संभावना आहे, तसंच नंदुरबार या भागामध्ये होईल। तसंच त्यामध्ये जळगाव आहे, चाळीसगाव आहे, या भागामध्ये सुद्धा गारपीट आणि वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता आहे। तसंच यावल, शहादा वगैरे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे। समोर बुऱ्हाणपूर आहे, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग आहे त्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस वादळी वाऱ्यासोबत नाशिक जिल्हा आहे, मनमाड आहे, या भागामध्ये होईल। तसंच माझे काही शेतकरी बंधू आहेत जे संभाजी परांडे, जे रिसोड या परिसरातून मला म्हणजे फोनवर चौकशी करत होते, तर ते संभाजी परांडे यांना सांगू इच्छितो की आपला रिसोड, मेहकर, बुलढाणा या परिसरामध्ये सायंकाळी 7 वाजेच्या नंतर 30 तारखेला हा पाऊस होणार आहे। तसंच लोणारचा परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे। तसेच साखरे साहेबांना सुद्धा सांगू शकतो की वेणी या परिसरामध्ये 30 तारखेला 9 ते 10च्या दरम्यान हा पाऊस होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश जो आहे आपल्यापर्यंत तुम्ही दिलेला आहे, परंतु 30 तारखेला आपल्याकडे 30 आणि 1 एप्रिल या भागामध्ये सुद्धा क्वचित हलका मध्यम स्वरूप
1 तारखेला पाऊस पडेल आणि 2 तारखेला पूर्व अवस्थेमध्ये आपल्याकडे उष्णतेला वाढ निर्माण होईल व आपलं काही जे शेती काम असेल ते नियोजित आपण करू शकतात. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, 30 मार्च ही तारीख जी आहे ही महत्वाची आहे. जसं की बीड जिल्हा सुद्धा राहिला, तिथल्या शेतकरी अजून म्हणतील बीड मध्ये पडणार की नाही, परंतु मी सांगू इच्छितो की अहिल्यानगर, बीड, धाराशिव, केज, परळी या भागामध्ये सुद्धा 30 तारखेला पाऊस होणार आहे. सांगली आहे, सातारा आहे, या भागामध्ये सुद्धा हा पाऊस 30 तारखेला होणार आहे. थोडक्यामध्ये 30 तारीख ही जशी मागील संदेशमध्ये मी दिलं होतं की आपल्याकडे 19 तारखेला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य असा पाऊस होईल. ती 19 तारीख म्हणजे तुम्हाला एकदम मध्यम स्वरूपाची तारीख दिली होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना गोंधळून टाकण्यापेक्षा इथून इथपर्यंत, कारण बरेचसे लोक तारखा वाढवतच आहेत, किती तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे असं सांगण्यापेक्षा तुम्हाला थोडक्यामध्ये एक्झॅक्ट कोणत्या दिवशी आपल्याला धोका या पावसापासून निर्माण होणार आहे ती तारीख मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेतकरी बंधूंनो, 30 तारखेला 5 वाजेच्या नंतर मात्र आपण आपलं पशुधन असेल किंवा शेतातलं जे काही पीक असेल ते योग्य ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा. या पावसामध्ये आपल्याकडे जनावरांचा जो चारा आहे, जसं कडबा आहे, काही लोकांच्या ज्वाऱ्या वगैरे कट झालेल्या आहेत, त्यांनी जनावरांसाठी चारा साठवणूक केलेला आहे, तो साठवणुकीचा चारा या पावसामध्ये भिजू नये याकरिता त्यांनी ते उपाययोजना करतील. तेव्हा हा संदेश कृपा करून इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा, कारण 30 तारखेला आपल्याकडे सर्वदूर हा पाऊस होणार आहे. काही क्वचित ठिकाणी हा पाऊस पडू शकत नाही, कारण ते स्थानिक पातळीवर जे काही वातावरण निर्माण होतं त्याप्रमाणे काही भागामध्ये हा पाऊस पडणार पण नाही. परंतु या पावसामध्ये 70 ते 80% भाग हा व्यापला जाणार आहे. खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा भाग असेल, जसं की ज्या ज्या गावामध्ये मी सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणी हा पाऊस आवर्जून पडणार आहे. परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सेलूमध्ये आवर्जून मी सांगत आहे, सेलू तालुक्यामध्ये हा पाऊस जो आहे तो जरा जोरदारच होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, स्वतःची काळजी घ्या व हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवा ही अपेक्षा बाळगून मी संदेश थांबवतो. पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.